गर्भात असतानाच बाळाचे ऐकणे चालू झालेले असते, त्यामुळे पहिल्या 2 महिन्यात ऐकण्याचीच क्रिया सर्वात सक्रिय राहते. वेगवेगळे माणसांचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज ऐकले, खेळण्यांचे आवाज ऐकले, अंगाईगीत म्हटले की बाळांनी कान टवकारल्याचे आपल्याला जाणवते. नवजात बाळांना स्पर्श लवकर समजतो. आपल्या गरजा, त्रास बाळे रडून दाखवतात, कारण त्यांच्या मेंदूचा रडणे या गोष्टीशी संबंधित भागच तेव्हा जास्त सक्रिय असतो. ही बाळे चेहरा ओळखू शकतात. वस्तूंपेक्षा चेहरेच या काळात त्यांना जास्त आवडतात. आनंदी आणि दुःखी भाव ती समजू शकतात. जन्मतःच बाळ आपल्या आईचा आवाज ओळखू शकते. जर आई गर्भारपणात काही स्तोत्र म्हणत असेल, गोष्टी वाचत असेल, तर बाळ त्याच्याशी ओळख दाखवते. घरातील लोकांच्या आवाजाशी ओळख दाखवते. बाळ 3 महिन्याचे होते तेव्हा हिपोकॅम्पस या भागाची लक्षणी वाढ होते. हा भाग एक लिंबक रचना असून ओळखीशी संबंधित, स्मृतीशी निगडीत असतो. त्यामुळे बाळाची ओळखण्याची क्षमता या काळात वाढलेली असते. त्यामुळे ते सर्वांना ओळखू शकते. मेंदूच्या फ्रंटल आणि टेम्परल लोबमध्ये असणारी भाषेची सर्क्युट्स पहिल्या वर्षात एकत्रित होतात. त्यामुळे बाळ बोलण्याचा प्रयत्न करू लागते. बाळ जे काही ऐकते त्याचा खूप मोठा प्रभाव बाळाच्या बोलण्यावर होत असतो. पहिल्या काही महिन्यातच बाळ आपल्या घरातील भाषा आणि दुसरी भाषा यामध्ये फरक करू शकते. पण ते वर्षाचे होईपर्यंत बाळाची ही क्षमता संपुष्टात येते आणि फक्त घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेशी मेंदूच्या तारा जुळतात आणि तीच भाषा बाळ लक्षात ठेवते. अभ्यासकांच्या असे अनुभवास आले की शेजारी मित्र जर वेगळ्या भाषेत बोलत असतील तर बाळ ती वेगळी भाषा पण या काळात समजू शकते, बोलू शकते. म्हणून आता असे सांगितले जाते की या काळात जर पालकांनी घरात 2 ते 3 भाषांमध्ये बाळाशी संवाद साधत राहावे, जेणेकरून बाळ त्या सर्व भाषा शिकेल. वयाच्या 2ऱ्या वर्षी मेंदूच्या भाषा या गोष्टीशी संबंधित भागामध्ये जास्त सायनाप्सेस तयार होतात आणि एकमेकांना जोडले जातात. त्यामुळे बाळाची भाषा शिकण्याची क्षमता अत्युच्च वाढलेली असते, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये व्होकॅब्युलरी एक्सप्लोजन म्हणतात. ती याच काळात घडते. त्यामुळे पहिल्या वाढदिवसापासून 2ऱ्या वाढदिवसापर्यंत त्याचा शब्दसंग्रह चौपट वाढू शकतो. त्यामुळे या काळात जर बाळाला गोष्टी सांगायला, पुस्तके वाचून दाखवायला सुरुवात केली तर त्याचा खूप फायदा होतो. त्याला समजत नाही असे आपल्याला वाटत असले तरी त्याची शब्दग्रहण क्षमता चांगली असल्याने शब्दसंग्रह वाढवण्यासाठी, कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. या 2ऱ्या वर्षामध्येच मायलिनेशनच्या गतीमध्ये खूप वाढ होते. त्यामुळे अजून गुंतागुंतीची कामे मेंदू करू शकतो. स्वसंबंधी जाणीव या काळात जागृत होते. उच्च प्रतीच्या संज्ञानात्मक क्षमता तयार होतात. त्यामुळे स्वतःच्या भावना, इच्छा यांविषयी बाळ जास्त जागरूक होते. जेव्हा आरशात ते स्वतःची छबी पाहते तेव्हा हा मी स्वतः आहे याची त्याला व्यवस्थित जाणीव होते. लवकरच ते बाळ मी, माझे याऐवजी स्वतःचे नाव घेऊन बोलू लागते. 3 वर्षांपर्यंत बाळाच्या मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स या भागातील सायनाप्सेसची घनता तीव्र वेगाने वाढते. प्रौढ मेंदूतील त्यांच्या प्रमाणाच्या 200% पर्यंत पोहोचते. मेंदूचा हा भाग इतर भागांशी जोडले जाण्याचे आणि त्यांच्याशी असलेले आपले नेटवर्क दृढ करत राहतो. त्यामुळे अवघड वाटणाऱ्या गुंतागुंतीच्या संज्ञानात्मक क्षमता सुधारतात आणि एकत्रित होतात. त्यामुळे आधीच्या घडलेल्या घटनांशी आत्ताच्या घटनांचा संबंध त्यांना समजतो. त्याचा बोलताना वापर ती बाळे करू शकतात. एखाद्या गोष्टीचे कारण आणि त्याचा परिणाम हेही या वयात मुलांना व्यवस्थित समजते. त्यामुळे त्यांच्याशी सतत संवाद साधत राहणे, गोष्टी सांगणे, गाणी शिकवणे, पुस्तके वाचून दाखवणे चालू ठेवावे. त्यांच्या भविष्यकाळातील शैक्षणिक प्रगतीचा हा पाया असतो. ज्या कृतींनी, खेळण्यांनी पालकांचे मुलांशी प्रत्यक्षात सुसंवाद होत राहतील अशा कृती कराव्यात. टीव्ही, इलेक्ट्रॉनिक खेळणी, मोबाईल, DVD यांना शास्त्रीय भाषेमध्ये पॅसिव्ह टॉयज म्हटले जाते. निदान 2 वर्षांखालील मुलांमध्ये त्यांचा वापर करू नये असा बालमानसशास्त्रज्ञांचा सल्ला आहे. जय श्री स्वामी समर्थ. मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.